ओके. पुण्याच्या दौंडमधील खडकीमध्ये काही साप्ताहिक पत्रकारांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. खरं तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरानंतरनं आता दौंडमध्ये देखील पत्रकारांवरती हल्ला चढवल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपल्यासोबत आपण पाहू शकतो या ठिकाणी या जखमी जे पत्रकार जे आहेत ते जखमी या ठिकाणी अवस्थेत आपण पाहू शकतोय. त्यांना देखील या ठिकाणी जबर मारहाण केल्याचे आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळते. नेमकं काय अधिकचा प्रकार होता, नेमकं मारहाण का करण्यात आली हे आपण अधिक जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांचे जे वजाळे आहेत आपल्यासोबत जोडून त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. सर, नेमकं काय सांगाल, काय 24 सप्टेंबर रोजी नेमकं काय प्रकार घडला होता? परवा दिवशी 24 सप्टेंबर 2025 रोजी मी महावीर वजाळे, पत्रकार श्रीकांत मासुळे, पत्रकार अनिल आरडे आम्ही कुरकुमवरून येत असताना आम्ही चाय पाण्यासाठी हॉटेल विसावा का आम्रपाली म्हणून आहे त्या ठिकाणी दयानंद हॉटेलच्या पुढं त्या ठिकाणी आम्ही चाय पाण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी अवैधरित्या गॅस विक्री करणारे 2 टँकर दिसले. त्यामुळं नेमका हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही न्यूज चॅनलचा बूम घेऊन पुढे सरसावलो. त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या गुंडांनी आमच्यावरती अमानुषपणे हल्ला चढवला. ज्या हल्ल्यामध्ये त्यांनी लोखंडी पाईप, गज, टिकावाचे खोरे, दांडे ह्यांनी आम्हाला बेदम मारहाण केली. जवळजवळ 8 ते 10 लोक मला मारत होते. याचबरोबर माझे सहकारी पत्रकार अनिल आरडे यांना गेटच्या आतमध्ये बेकायदेशीररित्या त्यांनी नेलं. आतमध्ये त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर पत्रकार श्रीकांत मासुळे यांना देखील त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे. आम्ही केवळ पत्रकार आहे म्हणून आणि त्या ठिकाणी काय आहे हा अवैध प्रकार हे बघायला गेलो असताना आमच्यावर हाच हल्ला चढवला. याच्यामध्ये हल्ला चढवण्यापैकी तुम्हाला माहिती का, म्हणजे कुणी हल्ला चढवला, काय, किती लोक होते, काय सांगता येईल? आता ह्या प्रकरणाला 2 दिवस झाल्यानंतर आम्हाला सगळी माहिती बाहेरून मिळत आहे की या हल्ल्यामध्ये शुभम देवकाते हा गुंड व्यक्ती, उमेश शेट्टी, मयूर डुके, रमेश खताळ, गजानन ठाकूर आणि कोणीतरी ह्यांचा आका म्हणून माने आहे शेट्टी, हे सर्व लोकांनी आणि त्यांच्या इतर गुंड प्रवृत्तीच्या गुंड सहकाऱ्यांनी आमच्यावरती हा हल्ला चढवलेला आहे. या ठिकाणी मला प्रशासनाला असं आवाहन करायचं की या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी गॅस विक्री जी चालू आहे ही इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीशिवाय चालू शकत नाही. कारण त्या स्थानिक प्रशासनाला ह्या घटना तिकडच्या बीट अंमलदारला ह्या माहीत असू शकतात. त्यामुळे मला असं वाटतंय की या प्रकरणामध्ये आमच्यावर देखील त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची दाट शक्यता आहे, ती नाकारू शकत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन असतील, स्थानिक या ठिकाणचे प्रतिनिधी असतील, त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे. हे प्रकरण खूप गंभीर आहे. याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. कारण दिवसेंदिवस पत्रकारांवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत. त्यांनी पत्रकारांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. या प्रकरणात आता दौंड पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे का? हो, मला असं समजतंय की त्यांनी माझा जबाब घेतल्यानंतर इथं पोलीस जबाब घ्यायला आलते. त्यानंतर त्यांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे. संबंधित गुन्हा कोणावर केलाय आणि काय हे अद्यापपर्यंत कळलं नाही, परंतु गुन्हा दाखल आहे. आता आपण पाहू शकतो, खरं तर आज पत्रकारांवरती अशा पद्धतीचा अमानुष हल्ला होत असेल तर नक्कीच कायदा आणि सुव्यवस्था
आज नक्कीच कुठंतरी ऐरणीवर येऊन थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्या संपूर्ण प्रकरणाकडे आता दोन पोलीस प्रशासन कसं पाहते आणि पत्रकारांवरती येणाऱ्या काळामध्ये जे हल्ले होतात ते त्यांना कशा प्रकारचं संरक्षण देतात हे देखील अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर पुसाळकर, दौंड, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.